हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त ना? मस्त राहा, स्वस्त राहा आणि आनंदी राहा. पुन्हा एकदा मी स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन ब्लॉगसोबत. तर बघू शकता इथे आमची घाई गडबड कशाची चाललेली आहे. तर घाई चाललेली आहे आमची 31 डिसेंबरची. मस्त एन्जॉय करण्यासाठी आम्ही आईवडिलांसोबतच म्हणजे 31 डिसेंबर साजरा करतो. कधी ते येतात नाही तर आम्ही तिकडे जातो. तर यावर्षी आईन ते आमच्या इथे आलेले आहेत. तर बघा आमचे छोटे छोटे हात कशा मदत करत आहेत त्याच्या आजीला. माझी आई भाकऱ्या टाकते आहे. तुमच्या इथे पण असंच भाकऱ्या थापून टाकतात का? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर इथे मी कांदा आणि लसूण सगळं भाजून घेते मसाल्यासाठी. जर नॉनव्हेज असेल तर मी तसंच करते. आणि हे सुरमई पप्पांनी आणलेली, त्याला मस्तपैकी 2-3 पाण्याने वॉश करून तिला फ्रायसाठी करायचं होतं. तर पप्पा साईडला मॅरिनेशनसाठी ते करत आहेत. ते पण मदत करत होते आमचे पप्पा. आणि आमचे आज सगळे घरातले मेंबर सगळे मदत करत आहेत. बघू शकता इथे आमचं मटण पण शिजलेलं आहे, मसाला पण रेडी झालेला आहे. तर त्याचीच तयारी आता सगळं झालेलं आहे. तर मग फोडणी वगैरे द्यायची होती. तर जर तुम्हाला मी कशी मटण बनवते जर त्याची रेसिपी तुम्हाला जर हवी असेल तर प्लीज नक्की तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. मी तुम्हाला माझी मटणाची रेसिपीसुद्धा घेऊन येते. तर बघू शकता असं मी मटण बनवते. मी मटण जर बनवत असेल तर गरम पाणीच टाकते. मोस्टली मी जर नॉनव्हेज बनवत असेल तर गरम पाणीच हे करते. तुम्ही पण गरम पाणीच टाकता का? तर इथे माझं मटण शिजलेलं होतं. तर मी वरून कोथिंबीर वगैरे स्प्रेड केली त्याच्यामध्ये. तर असं काही असतं ना, सगळेजण एकत्र असतात ना, तर इतका आनंद असतो. आणि लहान मुलांना तर विचारूच नका, बापरे! आणि इथे आमची व्हेजचीसुद्धा फर्माईश होती. माझा छोटा भाऊ जो की नॉनव्हेज खायचं सोडून दिलेलं आहे आता सध्या तरी त्याने. तर इथे फिश फ्राय करायचं होतं आणि मला खरंच कारण की माहितीच नव्हतं की फिश फ्राय करायची आहे. कारण की 31 डिसेंबरला मंगळवार होता आणि आम्ही म्हणजे असं फिश खात नाही. सो मग ते पप्पांसाठी आणि म्हणजे त्यांच्या फॅमिलीसाठी होतं, जे की मीच बनवत होती. तर चालून जाते एखाद्या वेळेस कधी-कधी. तर बघू शकता इथे मी फिशसुद्धा फ्राय करून घेतलेली होती. तर तर सगळेजण असे एकत्र आले ना, की खूप मजासुद्धा येते आणि गप्पा गोष्टीसुद्धा रंगतात आणि कधी 12 वाजतात रात्रीचे कळतसुद्धा नाही. तर बघू शकता अशी मी फिश फ्राय केलेली. आणि हे बघा, इतक्यात आमचे हे सुद्धा आलेले. त्यांना कॅमेरासमोर यायला भरपूर असं म्हणजे हे आहे त्यांना, काय म्हणतात ते, फोबिया आहे की काय असं मला वाटतं. कारण की ते कॅमेरासमोर येतच नाही. आणि त्यांच्या जी आता जे ते बँकमध्ये काम करत होते तिथून त्यांचा हा शेवटचा दिवस होता. कारण की उद्यापासून त्यांना दुसरी बँक जॉईन करायची होती. सो त्यांचा फेअरवेलच्या पार्टीमध्ये त्यांना हे असं गिफ्ट भेटलेलं आहे. सेंड ऑफमध्ये त्यांच्या स्टाफने दिलेलं आहे त्यांना. बघू शकता. आणि आता त्याने गिफ्टचंसुद्धा हे एक पार्टिशन करून टाकलं की छोटं गिफ्ट माझं आहे आणि मोठं गिफ्ट म्हणजे त्याचं आहे. रिवानचं ते छोटं गिफ्ट नाही आहे, मोठं गिफ्ट आहे त्याचं. तर आम्ही इथे गिफ्ट उघडत होतो आणि माझी हे थट्टा करत होते. तर आमची चालू असते थट्टा मस्करी मध्ये. तर मी गिफ्ट ओपन करून बघत होते आणि ड्रेस बघितला. तर मी त्यांना विचारत होती की त्यांना चेक्सचे ड्रेस असे म्हणजे मोस्ट ऑफ आवडत नाही. तर तेच विचारलं की घालणार की नाही. तर ते म्हणाले की हो नक्की घालेल, माझ्या स्टाफने दिलेलं आहे. आणि हे बघा, ही मूर्ती बघून तर मी म्हणजे असं एकदम शॉकच झाली. कारण की माझा स्वतःचा तसा विचार झालेला की मला नवीन वर्षात काहीतरी नवीन वस्तू घ्यायची आणि मला हेच घ्यायचं आहे काहीतरी. आणि तेच माझ्या घरात गिफ्टच्या रूपात आलं. तर हे बघा, तुमच्या घरी पण असं आजी-आजोबांना असंच म्हणजे त्रास देतात का? असा गोड त्रास कोणाकोणाच्या घरी असं असतं. आमच्या घरात नेहमीच असतं. माझे पप्पा आले की त्यांना असं घोडा बनवून आमचं असं मस्ती अशी चालू असते. आणि आमचे आई-वडील म्हणजे आता आमच्यात जास्त खुश नाही राहत. ते फक्त आता खुश ह्या एकट्या माणसामध्ये राहतात, जो की आमच्यात छोटा जो उंदीर आहे त्याच्यामध्येच ते सर्वजण असे खुश राहतात. तर इथे आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आशा करते की तुम्हाला माझा आजचा हा व्लॉग आवडला असेल. आणि जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.